श्लोक 7. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिराजवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. अर्थ: अगर्वता, दांभिकपणाचा अभाव, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्यांची सेवा, शुद्धता म्हणजे कायिक आणि मानसिक, स्थैर्य किंवा निश्चय आणि आत्मसंयम. विवरण: जीवाला परब्रह्मपद प्राप्त करून देणारे ते ज्ञान. त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी अगदी विस्ताराने केलेले आहे. या ज्ञानप्राप्तीसाठी योगी स्वर्गादी भोगाचे आमिषाकडे पाठ फिरवतात. त्याचे त्यांना आकर्षण वाटत नाही. कठीण अशा योगमार्गाचे आचरण करतात. त्यांचे कर्ममार्गाचे तपाचे कर्ममार्गाचे आचरण करतात. कोणी वेदाध्ययन, कोणी गुरुसेवा, ज्याला जे शक्य असेल ते करतात. हे ज्ञान मिळवल्याने अविद्या नाहीशी होते. जीव व ब्रह्म यांचे ऐक्य होते. द्वैतबुद्धी नाहीशी होते. समबुद्धी प्राप्त होऊन आपपर भाव नष्ट होतो. ज्ञानामुळेच जीव व परमात्मा यांची भेट होते. अशा या ज्ञानाची लक्षणे पुढील प्रमाणे सांगता येतात. या श्लोकाचे विवरण करताना ज्ञानदेवांनी जवळजवळ 325 ओव्यामध्ये विस्ताराने याचे महत्त्व सांगितले आहे किंवा वर्णन केलेले आहे. त्या ओव्या 185 ते 512 अशा आहेत. तसेच ज्ञानसंकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी ज्ञानाची लक्षणे येथे सांगितली आहेत. यावरूनच ज्ञानाचे अस्तित्व समजते किंवा महत्त्व कळते. ज्ञान प्राप्त झाले हे बाहेरून एखाद्याकडे बघून समजत नाही, पण त्या ज्ञानी माणसाचे आचार विचारातून ते आपल्याला कळू शकते. शरीरातील इंद्रियांचे व्यापाराद्वारा म्हणजे हालचालीद्वारा ते आपल्या डोळ्यांनाही दिसते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, याप्रमाणे ज्ञानाची चिन्हे त्याच्या शरीरावर किंवा त्याच्या वागण्यातून आपल्याला दिसू लागतात. ती त्याच्यावर उमटलेली असतात. 1. अमानित्व. स्वतःविषयी मानाची भावना मनात नसणे. आपल्याला कोणी मान द्यावा अशी अपेक्षाच नसते. त्यामुळे नम्रता हा गुण येतो. वर्ण, आश्रम, योग्यता, विद्या, गुण, पद, काही वेळा वयाची वृद्धी म्हणजे माणूस वयाने वाढला तर आपल्यामध्ये मोठेपणाचा भाव निर्माण होत जातो. पण मी कोणी विशेष आदरणीय आहे हा भाव याचे मनात नसतो, म्हणजेच अमानित्व. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीत लोक मानाची खूप मोठी अपेक्षा करतात. पण खरा ज्ञानी असा कोणताच भाव मनात ठेवीत नाही. ज्ञानदेव म्हणतात की सन्माने जो साकडे, गरिमेते अंगाकडे येवोची नेदी. सन्माने म्हणजे एखाद्याला जर त्याचा सन्मान करत असेल कोणी तर त्याला त्याचं संकट वाटतं किंवा मोठेपणा आपल्याजवळ तो फिरकून सुद्धा देत नाही, असा ह्याचा अर्थ आहे. 2. अदंभित्व. दंभ म्हणजे ढोंगीपणा, दिखाऊपणा. लोकांना आपल्यातील चांगले गुण दिसावेत, त्यांनी आपला मान सन्मान करावा, समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठी काही लोक आपल्यात नसलेले गुण दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. आपण कसे चांगले आहोत, सदाचारी आहोत, सद्गुणी, लोकांना मदतीसाठी किती तत्पर असतो, असे हे लोक सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. वास्तविक हे लोक मुळात तसे नसतात, पण सत्तेच्या किंवा पैशाच्या बळावर आजकाल राजकारणात असे दांभिक लोक मोठ्या संख्येने आपल्याला दिसतात. पण असा कोणताच विचार मनात न ठेवता जो खरेपणाने वागतो, अगदी कोणत्याही प्रसंगी आपला मोठेपणा आपल्याच तोंडाने लोकांना कधीच सांगत नाही, तसे करायला त्याला खूप संकोच वाटतो, असा हा अदंभी साधक. 3. अहिंसा. मन, वाणी, शरीराने कधीही कोणालाही अगदी थोडेसे सुद्धा दुःख न देणे, ती अहिंसा. ज्ञानदेव म्हणतात, अहिंसा हा केवळ बाह्याचार नाही, तर साऱ्या प्राणिमात्रांविषयी उत्कट प्रेम असणे हा खरा अहिंसेचा गाभा आहे. अहिंसा ही अंतःकरणातील विवेकाधिष्ठित वृत्ती आहे. अशा माणसाजवळ
कोणताही भेदभाव उरत नाही. सारे जण आत्मवत स्वतःप्रमाणेच त्याला वाटतात. त्याचे जवळ आपपर भाव नसतो. निखळ प्रेमभावाने सर्वांशी वर्तन करणाऱ्याजवळ खरी अहिंसा मनात दृढपणाने स्थित असते. ज्ञानदेव पुढील ओवीत फार सुंदर वर्णन करतात. मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा, जाहाला ठाई जयाचा देखशील. किंवा अशा माणसाचे वागणे कसे असते तर, ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी आंतरितू आपुला जीव. थोडक्यात अहिंसा म्हणजे सर्व भूतमात्रांविषयी अंतःकरणात असणारी करुणा व प्रेम म्हणजेच अहिंसा होय. 4. शांती म्हणजे क्षमा, सहनशीलता म्हणजे शांती. त्रिविध दुःखे अंगावर कोसळली तरी न डगमगता ती किंवा दुसऱ्या कोणाला त्याचा दोष न देता शांतपणे सहन करणे. आपल्यामध्ये सामर्थ्य असताना अपराध करणाऱ्याला शिक्षा होऊ नये असा भाव ठेवणे. अगदी दुसऱ्याकडून परस्पर स्वतः काही न करता त्याला शिक्षा करण्याचा भाव मनात थोडासा सुद्धा न ठेवणे. माऊली वर्णन करतात की आक्रोशे वीण जेथे क्षमा असे. ज्ञानदेव तुकाराम महाराज यांनी त्यांना त्रास देणाऱ्या त्यावेळच्या समाजाला किंवा त्यातील प्रतिष्ठित अशा लोकांना अशाच प्रकारे क्षमा केलेली आपल्याला माहीत आहे. येथे रोजचे आपल्या व्यवहारातील अगर अनुभवातील उदाहरण लक्षात घेऊ. जसे जेवताना अगर खाताना आपलीच जीभ किंवा आपला ओठ आपल्या दाताने कदाचित चावला जातो, तर आपण आपल्या दातांना शिक्षा करत नाही, त्यांचेवर राग सुद्धा धरत नाही. अगदी अशीच क्षमा सर्वांचे ठिकाणी करता यावी, कारण हे सर्व आपलेच आहेत असा भाव मनात असेल तरच हे शक्य होते. 5. आर्जवम सर्वांशी शुद्ध सरळ वर्तन, निष्कपट भाव, कोणाशीही सूडबुद्धीने न वागणे. अर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकची गा. बरा वाईट कोणीही असो त्यामध्ये भेद न करता जो सर्वांशी सरळपणानेच वागतो त्याचे जवळ आर्जव हा गुण आहे असे निश्चित समजावे. अशा माणसाचे शरीर, मन आणि वाणी यामध्ये सरळ साधेपणा असतो. मनात ईर्ष्या, द्वेष, कपट, क्रोध यांचा अभाव सुद्धा असतो आणि वर्तनात मनाची सरलता, सर्वांशी चांगले, मधुर आणि हितकारक भाषण ही मनाची व वाणीची आर्जवता आहे. आचार्योपासना सर्व भाग्याची जननी गुरुसेवा. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा सोच्या तेही. ही गुरुसेवा म्हणजे भाग्याचे उत्पत्ती स्थानच आहे. ती दुःखग्रस्त किंवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्मता प्राप्त करून देते. विद्या सदुपदेश देणाऱ्या गुरूंनाही आचार्य असे म्हणतात. व्यावहारिक गोष्टीत अशा गुरुसेवेचा लाभ होतो. हे खरे असले तरी गुरु किंवा आचार्य म्हणजे परमात्म तत्व प्राप्त झालेला जीवनमुक्त महापुरुष हा खरा त्याचा अर्थ आहे. जसे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु होते, निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे. आचार्यांची सेवा म्हणजे त्यांना दंडवत करणे, त्यांचा आदर सत्कार करणे, शिवाय त्यांना जे जे आवडेल ते सर्व करणे, त्यांची आज्ञा पाळणे. गुरुची सेवा ही विशेष साधना आहे. आपल्या पुराणातून अगर इतर साहित्यातून अशा गुरुसेवेची खूप वर्णने केलेली आहेत. आपल्या सेवेने संतुष्ट झालेले गुरु आपला अज्ञान अंधकार नाहीसा करतात. ते प्रत्यक्ष परमात्म पद आपल्याला मिळवून देतात. आपल्या संस्कृतीत देवापेक्षा गुरूंना श्रेष्ठत्व दिलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी समर्थांसारखे संत गुरु पारखून करावा असा मोलाचा सल्ला अत्यंत परखडपणे देतात. कारण तसे केले नाही तर आपली फसगत होऊ शकते. फार पूर्वीपासून अशा भोंदू लोकांचा समाजात खूप वावर असलेला आपल्याला दिसतो. लोकांना नादी लावून फसवणे हा त्यांचा धंदा असतो. म्हणून याबाबत साधकाने अत्यंत सावध राहावे.
गुरूंची सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून संशयरहित मनाने सतत वाटचाल करणे, त्यांनी केलेल्या उपदेशाचे आचरण करणे. ज्ञानदेव म्हणतात, ये शरीरीची माती मेळवीन ती एकशिती, जेथे श्री चरण उभे ठाकती श्री गुरूंचे. आचार्योपासना वर्णन करण्यासाठी ज्ञानदेवांनी ओवी 374 ते 457 म्हणजे जवळजवळ 83 ओव्या लिहून गुरु गौरवाचे जणू एक स्तोत्रच रचलेले आहे. गुरूंचे वैशिष्ट्य असे असते की ते शिष्याला गुरुत्व बहाल करतात, म्हणजेच आपणासारखे करीती तात्काळ. गुरु सदैव आपल्या शिष्याचे कल्याणच होईल असा विचार करतात. इतकेच काय, पण आपला शिष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा अशी सुद्धा त्यांची इच्छा असते. अर्थात शिष्याने पण गुरूंची सेवा करणे आपले परमोच्च कर्तव्य मानून तसे आचरण करावे लागते. अशी ही गुरुसेवा शिष्याला त्रिविध तापापासून मुक्त करते. शौचम अंतर्बाह्य शुद्धीचे नाव शौच आहे. बाह्य उपायाने शरीराची स्वच्छता किंवा शुद्धी करता येते, मात्र दया, क्षमा, उदारता, अलिप्तता, समत्व इत्यादीने अंतःकरण शुद्ध होते. अनेक जण बाह्यशुद्धीला खूप महत्त्व देतात. त्यांचे वर्तन वरवर पाहता खूपच चांगले, अगदी विशुद्ध असते. मात्र मन शुद्ध नसेल तर फक्त बाह्य कर्माला महत्त्व उरत नाही. मन शुद्ध नसताना केलेले कर्म ही त्याची विटंबनाच आहे. मात्र अंतरात शुद्धत्व असेल तर त्याचे बाह्य कर्म आपोआपच शुद्ध होते. मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. ज्याचे चित्त शुद्ध असते त्याला संकल्प विकल्पाची व कृत्याकृत्याची संपूर्ण ओळख व जाणीव असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याचे मनात थोडासा सुद्धा विकल्प येत नाही. अशा ठिकाणी संपूर्ण सुचित्व असते. 8. स्थैर्य म्हणजेच मनाची स्थिरता. प्रारब्धानुसार दुःख शोकाचे जे प्रसंग येतात अशा वेळी मनाची बैठक मोडत नाही. मन विचलित होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा अशी मनाची स्थिती म्हणजे स्थैर्य. म्हणजेच सुख दुःखाचे कोणत्याही प्रसंगी त्याचे चित्त विचलित होत नाही. तसेच भय आणि शोक त्याचेवर परिणाम करू शकत नाहीत. तीव्र आसक्ती, शारीरिक व्याधी याने तो डगमगत नाही. निंदा, अपमान, दंड इत्यादी गोष्टींची तो स्थिर मनाने सामना करतो. आयुष्यात कोणत्याही प्रसंगात त्याचे चित्त विचलित होत नाही. मनाचे स्थैर्य म्हणतात ते हेच आहे. 9. आत्मनिग्रह किंवा अंतःकरण निग्रह. यमदमादी साधनाने आपले मन इंद्रियांचे तावडीतून दूर करून चैतन्याशी समरस होणे. येथे मनाला आत्मा म्हटले आहे. आपल्या मनात सतत संकल्प व स्फुरण या भावना नित्य होत असतात. स्फुरण तर अनेक प्रकारचे असते, ते सतत येते आणि जाते सुद्धा. पण स्फुरणाला मन पकडून ठेवते आणि तिथे संकल्प तयार होतो. संकल्पात नेहमी राग म्हणजे प्रेम किंवा आसक्ती असते व द्वेष म्हणजे तिरस्कार ह्या 2 गोष्टी असतात. त्याचे चिंतन मनात नित्य होत असते. ते मनाला अगदी चिकटून राहते. आपण साधनेने किंवा अभ्यासाने या 2 गोष्टी निर्माण होणार नाहीत, किंवा झाल्याच तर त्या परमात्म प्राप्ती या एका ध्येयाचे दिशेने वळविल्यास इतर स्फुरण व संकल्प नष्ट होतात. मनाला अलिप्तता येते. अशा वैराग्याने कोणत्याही व्यक्ती, वस्तू, दृश्य इत्यादीबद्दल रागद्वेष निर्माण होत नाहीत. वैराग्याने मन वश होते. अध्याय 6 श्लोक 35 याचे उपाय सुद्धा सांगितलेले आहेत. इथे आपण थांबूया.